सर्वश्रेष्ठ शक्ती मानली गेली. बरोबर. या सर्वश्रेष्ठ शक्तीला चित्त देवाने मान दिला. चित्त देवाने मान दिला. तिथं आम्हासारख्या मानवाची काय कथा. आणि म्हणूनच याच समयी या विश्वाच्या ठिकाणी ज्या स्त्रीला धर्माची पुरस्कृती मानलं जाते त्याच धर्माच्या पुरस्कर्त्या स्त्रीला अधर्माची चटकाला लागते. काय अधर्म केला हो मी? नाही म्हणून विचारते. नाही तुमच्या ऐका, तुम्ही म्हणता मी अधर्म केला ना, मग तुम्ही मला सांगा मी तुमच्या बद्दल काय अधर्म केला? तुला नाही म्हणून विचारतेस की स्वतःच्या जीवनात स्वतःचा अज्ञान बाळगतेस. मुळीच नाही. माझ्या बद्दल मी अधर्म केला नाही. अधर्माचं काय केलं नसेल ते का प्रश्न उत्तर देवाच्या. तुमचा प्रश्न. चोरानं जर त्या चोरी केली असेल आणि त्या चोराला जर काही एका सज्जन व्यक्तीनं सहकार्य केलं असेल तर त्या सज्जन व्यक्तीला काय म्हणावं? चोर भंडार. तुला काय चोर म्हणावं? कोणाला सहकार्य करतोय? कोणाला सहकार्य करावी लागते? चोरच आहे. कोण चोर? कुणाला सहकार्य? तुला सांगतोय हे चांद हा चोर आहे. हा चोर आहे. का? हा मित्राचा मित्र. आणि मित्राला सहाय्य करण्यासाठी दुसरा मित्र इथं आला. हे मित्रा, याचा मित्र तू. एक सांगतो ते लक्षात ठेव. स्त्रियांच्या नादी लागू नको. कारण का माहितीये? काय वाईट केलं? सांगतो ऐकून घे. स्त्री अशी आहे, प्रेमानं लावेल लळा. प्रेमानं लावेल लळा आणि तशी तर त्या वेळ आली असेल केसाला कापेल त्याला. नेण्याची बाबी उभी नाहीये, जरा लक्षात ठेवा. उभी राहा. साहजिक सांगतोय. पण या मृत्यूच्या ठिकाणी अधर्म करणारी स्त्री कोण राहावी? जगाची आदिदेवता प्रत्यक्ष कैलासराज शिव. या शिवांची कन्या मनस्था. हुकट गेली म्हणतोय. फुकट गेले. कारण आतापर्यंत वाघाच्या पोटी वाघच जन्माला येत होता. आता चित्र बदललंय. वाघाच्या पोटी वाघ जन्माला देता. तुझ्यासमोर थांबतोय. त्याला कारण आहे या विश्वाच्या ठिकाणी आज अधर्म करायला तू सुरुवात केलास. काय कारण? देवत्वासाठी मला देवत्व हवं. फुकट देवत्व द्यावं. फुकटचं देवत्व मला नको. मग विद्यापीठामध्ये खोट्या वडणारी नादान स्त्री तू. काय विद्यापीठामध्ये खोट्या वडणारी? एक सांगतो ते लक्षात ठेव. काय? तुझ्या तुझ्याप्रमाणे शिव पार्वतीचे कैकसे मानस पुत्र आहे. त्यातील एक पुत्र म्हणजे शिव पार्वतीचा पुत्र म्हणजे तो मणिका गणेश हो. मणिका गणेश तो ओंकार स्वरूपी गणेश का? मुळीच नाही. मणिका गणेश आणि ओंकार स्वरूपी गणेश हे दोघे भिन्न भिन्न आहेत. भिन्न आहे. मग मला सांग, ज्यावेळी तारकासुर मारला गेला त्या तारकासुरानं अहिल्याच्या आश्रमावर आक्रमण केलं आणि त्याच आक्रमणाला वाचवण्यासाठी अहिल्यानं काय केलं? ओंकार स्वरूपी गणेशाची भक्ती करायला सुरुवात केली. आसन ठेवलं, नैवेद्य ठेवला आणि या नैवेद्यावर भक्षण करण्यासाठी शिव पार्वतीचा पुत्र मणिका गणेश का तत्पर झाला? एकच प्रथमता सांगते. जो नैवेद्य ठेवला होता ना तो 21 मोदकांचा नैवेद्य होता. ओंकार स्वरूपी गणेशाला ठेवला होता. होय होय, तो मणिच्या गणेशाला भक्षण केला. देवतत्व एक होतं. गणेश जरी भिन्न भिन्न असले तरी दोघांचं देवतत्व एक होतं आणि एकीच्या देवतत्वानं मणिच्या गणेशाला तो भक्षण केला. त्या 30 कोटी प्रकारच्या देवता आहे. खरं आहे ना? त्या 30 कोटी देवतांचं तत्व एक आहे. निश्चितरित्या. मग देवतत्व जर काय एक असेल मग शिवपार्वतीच्या पुत्रामध्ये तो मणिका गणेश त्यानं भक्षण करण्यापेक्षा गणपतीच्या व्यतिरिक्त तो पिता मानला गेला तो म्हणजे शिवशंकर त्यानं भक्षण काय केलं नाही. शब्दाचा शब्द विकण्याचा केवढाचा प्रयत्न करू नको. गरज नाही. पण सांगतो ते लक्षात ठेव. याला कारण काय असेल तर हा तमाशा अहिल्यानं विचारला आणि त्याच वेळी अहिल्याला विराटच्या स्वरूपाचं दर्शन शिव पार्वतीच्या पुत्रानं गणेशानं दाखवलं. म्हणून तत्वानं तो नैवेद्याला सकारात्मक परिणाम केला.
श्राद्ध घाल या तत्वाला चालणारा हात कसा मग ते काय विश्वाला माझ्या पायाशी लागल्याशिवाय मग त्याचप्रमाणे माझे प्रतीक काय या विश्वाच्या ठिकाणी उजव्या हातानं शिवाची भक्ती झाली त्या उजव्या हातानं कुठल्या देवतेची भक्ती करणार नाही मग त्या रामाची त्या उजव्या हाताला शिवाची भक्ती केली त्या उजव्या हातानं मी माझे पाय तुला अरुण